नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी तामिळनाडूत पोहोचले। तिथल्या विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये त्यांचं ध्यान सुरू झाले। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 6:45 ते ध्यानमुद्रेत बसलेत। आता ते 45 तास त्याच ध्यान अवस्थेत राहणार आहेत। यापूर्वी पंतप्रधानांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथील विवेकानंद शिला स्मारकावर सुमारे 45 तासांचे मौन व्रत धारण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अनेक अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर करतात। ते खरे देवदूत असून त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि कुटुंबातील माणसाला जीवनदान मिळाले। त्यांनी रुग्णसेवेसोबतच आता साई सहारा रेस्टॉरंटच्या माध्यमातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी चविष्ट जेवणाची आणि चांगल्या निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करून पर्यटनाला चालना दिली आहे। किमान 100 जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर यांसारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे प्रकाशन आणि साई सहारा रेस्टॉरंटचं उद्घाटन केलंय। जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यात दर्शनासाठी जात असताना एक मोठी दुर्घटना घडली। भाविकांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून 150 खोल खड्ड्यात पडून 15 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले। मृतांचा आकडा वाढू शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। जम्मू काश्मीर मधील भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी भाविक शिवखोडीकडे जात होते। कालीधर मंदिराजवळ बस अचानक खोल खड्ड्यात पडल्याने हा मोठा अपघात झालाय। जिल्ह्यातील कालीधर भागात ही बस रस्त्यावरून घसरून 150 फूट खोल खड्ड्यात पडल्याचे त्यांनी सांगितलंय। बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। रायगडच्या खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अनेक वर्षांपासून बिकट आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती असून या भागातील अनेकांना खड्ड्यामुळे शारीरिक आजार होत आहेत। माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने अनेक अपघात घडत होते। येथील नागरिकांची समस्या लक्षात घेत स्थानिक ग्रामपंचायतीने आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा केला असता थोरवेंनी निधी उपलब्ध करून दिल्याने हा खड्डेमय रस्त्याचं आता काँक्रिटीकरण होत आहे। त्यामुळे येत्या काळात येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असून काँक्रिटीकरण काम अत्यंत चांगल्या दर्जाचं होत असल्याने अनेक जण समाधान व्यक्त करतात। किवली ते शेनगाव मार्गे हा जो रस्ता आहे, हा रस्ता गेले 30 वर्षे आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करत होतो। हे 30 वर्षानंतर आम्हाला या कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून जो आम्ही निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून हा जो रस्ता आमचा काँक्रीटीकरण अतिशय दर्जेदार असा रस्ता होत चाललेला आहे आणि आम्हाला 30 वर्षानंतर हे आनंदाचे दिवस आज बघायला मिळालेले आहेत। त्याच्यामुळे या रस्त्याचं काम जो चालू आहे हा अतिशय चांगला काम आहे। ग्रामस्थ या रस्त्यामुळं आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आनंदित आहेत। जायकवाडी धरणात पाण्याने तळ गाठल्याने गोड्या पाण्यातील मासळीची आवक कमी झाली असून मुरगा, मरळ, सिल्वर क्राफ हे मासे मिळणे आता बंद झालेत। जायकवाडी धरणावर 2 लाखांहून अधिक लोक मासेमारी करतात। सध्या उन्हाचा पारा इतका चढला असल्याने मासे मिळत नाहीत। परिणामी मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। धरणात दिवसभर जाळी टाकूनही किलोभर पण मासे मिळत नाहीत। त्यामुळे या मासेमारींना हमाली कामगार म्हणून जाण्याची नामुष्की ओढावली आहे। मान्सून केरळमध्ये आता दाखल झाला असून महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे। हवामान विभागाने अशी शक्यता वर्तवली आहे। भारतीय हवामान खात्याकडून आज शुक्रवार आणि शनिवारी मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गुरुवारी केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या भागात पावसाने हजेरी लावली। यासह लक्षद्वीप, दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली। येत्या 24 तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। सध्या गोंदिया जिल्ह्याचं तापमान 45 डिग्रीच्या पार झालं असून उकाड्याने नागरिक मात्र हैराण झालेत। विशेष म्हणजे किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उकाड्यापासून सुटका मिळण्याची झाली आहे। अशावेळी हवामान खात्याने 1 व 2 जून रोजी गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट दिलाय। ही बाब गोंदिया जिल्हावासियांसाठी दिलासादायक असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात, कारण आता असह्य उकाड्यावर पाऊसच उपाय ठरणार आहे।
अमरावती शहरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त नवसारी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषेत महिला घोड्यावर बसल्या होत्या। यावेळी महिलांनी तलवारबाजी करत देखावा सादर केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली आहे। या रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केलंय। ट्रिसा जॉली गायत्री गोपीचंद या भारताच्या महिला जोडीने काल सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली आहे। ट्रिसा गायत्री जोडीने महिला दुहेरी विभागातील लढतीत बेक हा ना ली सो ही या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियन जोडीला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। मात्र दुहेरीत भारताला यश मिळालं असलं तरी एकेरीत निराशाला सामोरं जावं लागलंय। पी.व्ही. सिंधू हिचे महिला एकेरीतील तर एच.एस. प्रणोय याचे पुरुष एकेरीतील आव्हान आता संपुष्टात आलंय। आगामी T20 वर्ल्ड कप साठी सध्या सराव सामने खेळवले जात आहेत। ऑस्ट्रेलियाचा दुसरा सराव सामना यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध आज झाला। मात्र या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी पराभवाचा धक्का दिला। या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 षटकात 258 धावांचं लक्ष्य दिलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 222 धावा करता आल्या। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।